महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, मी SP शाहीर, प्रादेशिक सचिव। आज जे काही महावितरण कंपनीनं जो काही रिस्ट्रक्चरिंगचा घाट घातलेला आहे, त्यावर महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेनं जे काही आजचं धरणे आंदोलन होतं, सकाळपासूनचं आमच्या संघटनेचं नेतृत्व, संघटनेचे अध्यक्ष, केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेबजी भाकरे पाटील, तसेच सरचिटणीस सय्यद झैरुद्दीन साहेब, उपसरचिटणीस कैलास गोरकरजी, उपाध्यक्ष नाना चट्टे व आमच्या विविध केंद्रीय पदाधिकारी आज छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयासमोर आमचं धरणे आंदोलन होतं। आजपासून 1 ऑक्टोबर 2025 पासून जी काही रिस्ट्रक्चरिंग होणार आहे, या रिस्ट्रक्चरिंगला महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा अगोदर पाठिंबा होता, परंतु ज्या वेळेस त्यांनी पत्रामध्ये परिपत्रकामध्ये जे काही त्यांनी अटी, जे काही धोरणं त्यांनी स्वीकारले, त्याला आम्ही विरोध केलेला आहे। या रिस्ट्रक्चरिंगमध्ये जे पाहिजे होतं मेंटेनन्स विंग, रिस्ट्रक्चरिंग विंगमध्ये मेंटेनन्स, पॉवर सप्लाय, NSC, B&R अशा काही गोष्टी होत्या, त्या आम्हाला न विश्वासात घेता यांनी जे काही केलेलं आहे व उद्या काही होणारा जो काही घाट आहे खाजगीकरणाचा, याला महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना विरोध करत आहे। परंतु ही रिस्ट्रक्चरिंग तांत्रिक कामगारांना चांगली वाटली होती, प्रत्येकाला 8 तासाचंच काम मिळेल असं वाटत होतं, परंतु या धोरणानंतर असं वाटत नाही की प्रत्येक कामगाराला हे 8 तासाचं काम मिळेल। प्रत्येकानं जे काही ब्रेकडाऊन काढून गेलेलं आहे त्याला सुद्धा वापस यावं लागेल। या रिस्ट्रक्चरिंगमध्ये कुठेही असा उल्लेख नाहीये की त्याने 8 तासाचंच काम करावं। पहिलं माझ्या तांत्रिक कामगारांना जे काही पेट्रोल भत्ता लागत होता तो फक्त सेक्शन मर्यादित होता, परंतु आज उपविभाग जो काही 30-40 किलोमीटरचा उपविभाग आहे त्याला काही लागणारे पेट्रोल आहे, इंधन भत्ता आहे, हा जास्तच लागणार आहे। त्यामुळे माझ्या संघटनेने जे काही उपाययोजना वरिष्ठ कार्यालयाला दिलेल्या आहेत, त्यानुसार जर रिस्ट्रक्चरिंग होत असेल तर त्याला महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा पाठिंबा राहील। मी SP शाहीर, प्रादेशिक सचिव याला सुद्धा अनुमोदन देतो की ही रिस्ट्रक्चरिंग झाली पाहिजे, परंतु तांत्रिक कामगार संघटनेनं जे काही मुद्दे दिलेले आहेत त्यानुसार। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तांत्रिक।